सरांनी जे काम केलेले आहे त्यातल्या एक श्रमित महिलेची सरांना एक पत्र आलेलं आहे. ते कृष्णा पालेकर तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. मी कृष्णा पालेकर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी ते पत्र वाचून दाखवावे. हॅलो, प्रिय रमेश तवडकर यांस, असं म्हणतात की टाळी द्यायला पुढे येणारे हात, असं म्हणतात की टाळी द्यायला पुढे येणारे हात गप्पांच्या बैठकीत रंग बदलू शकतात आणि कष्ट करायला एकत्र झालेले तेच हात संपूर्ण गाव बदलू शकतात. पाण्याला देश नसतो, जात नसते. पाण्याला देश नसतो, जात नसते, धर्म नसतो. या देशातले समुद्र त्या देशात पण सेम असतात. या देशातली नदी त्या देशात पण सारखीच वाहते. पाणी कधी मतभेद करत नाही. मतभेद असतात ते माणसांमध्ये, आणि ते मतभेद दूर करून तू सर्वांच्या सहाय्याने ही संकल्पना यशस्वी केलीस. तुझ्या श्रमधामात मी आज सुखाने नांदत आहे. मला राहायला योग्य जागा नव्हती. पाऊस, वादळ, वारे यात छप्पर उडून जायचे, घरात पाणी शिरायचे. पण हे जेव्हा तुला समजले तेव्हा तू तुझे असंख्य हात घेऊन माझी मठी उभी केलीस. काय गरज होती रे तुला माझ्या एकटीसाठी घर बांधून देण्याची? तुझ्या कार्यातून तू जाती धर्माला चुना लावलास आणि माणसात आलास, आणि सर्वांना तुझ्या बरोबर माणसात घेऊन आलास. मी घरात एकटी बसले होते. अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्या ताफ्याच्या मागच्या काळ्या गाडीतून तू उतरलास. तू उतरण्यापूर्वी 4-5 माणसे धडाधड तुझ्या गाडीतून उतरली. मी पाहून थक्क झाले. त्यानंतर तू उतरलास आणि नम्रपणे थेट माझ्याजवळ माझ्या मोडलेल्या झोपडीत आलास आणि माझ्या बरोबर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसलास. मायेने माझी विचारपूस केली. सदैव विधानसभेच्या मोठ्या खुर्चीवर बसणारा सभापती आज माझ्याजवळ शेणाच्या जमिनीवर बसला होता. मी चटई घालण्यासाठी उठताच मला खाली बसवले आणि म्हणाला, आई त्याची गरज नाही. तेव्हा समजले की सभापतींना शेणाच्या जमिनीची अजूनही आपुलकी आहे आणि त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. पाठीवर मायेचा हात फिरवून तुझ्या डोळ्यात श्रमधामाच्या आशेचे किरणाश्रू असताना आई तुझे घर हाव बांधून देता, आणि या धीरानंतर तुझ्या असंख्य हातांनी माझ्या झोपडीचे रूपांतर घरात केले. ज्या गोष्टींचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता ती गोष्ट मी पाहिली. संपूर्ण आयुष्य अंधारात चाचपडत श्रमधामाचा प्रकाश तू माझ्या घरात पसरवलास. आता मी खूप खुश होते, कारण आता मला पेट्रोमॅक्स किंवा मेणबत्तीच्या आताच्या भाषेत सांगायचं झालं तर कॅन्डल लाईट डिनर करण्याची संधीच तू बंद केली होतीस. विद्यार्थ्यांनी आता सहलीसाठी धरणावर किंवा गार्डनमध्ये जायची गरज नाही. तुझ्याच श्रमधामात येऊन त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळेल. त्यामुळे त्यांनी पिकनिकसाठी आमच्या काणकोणच्या श्रमधामाला भेट द्यावी. माझ्या बरोबरच खोतीगावचा कमलाकर गावकर, तारीवरची तनुजा पागी,
आगोंडामधील सुजाता पागी, गुळेमधील सालू गावकर, गावडोंगरीमधील पोमू मिराशी, पैंगीणमधील नागीवर, कुशावती भगत आणि सर्वांची लाडकी भातू मावशी यासारख्या असंख्य लोकांना तू काणकोणमध्ये श्रमधामातून विश्व उभे केले आणि आज ते सुखाने नांदत आहे. आता माझ्या अंगणात उजेड होता, बटी प्रकाशमान झालेली ती फक्त श्रमधामाच्या असंख्य हातांनी. आता मला कसलीच चिंता नव्हती. मौसम कुठलाही असो, मात्र आता मला माझ्या घरात तुझ्या श्रमधामात सुखा समाधानाची झोप मिळणार होती. तुला काय म्हणावे, तुला काय म्हणावे, भाऊ की बाप, पुत्र की मित्र, की जे संपूर्ण गोव्यातील लोक तुला ज्या आदराने संबोधतात ते म्हणजे माझा लाडका आणि सर्वांचा आदरणीय स्पीकर सर. आमदार असो वा मंत्री, मुख्यमंत्री असो वा विरोधी पक्ष नेता, तुला स्पीकर सरच म्हणतात. तुमच्याशिवाय गोव्याची विधानसभा अपुरी आहे असे गोवा विधानसभेच्या सर्वोच्च संविधानिक उच्च पदावर तुम्ही आहात. तू इतरांसाठी काहीही असो, तू इतरांसाठी काहीही असो, पण माझ्यासाठी तू साक्षात विटेवर उभा असलेला पंढरीतला विठ्ठल रूपी देवच आहेस. मी यंदा वारीला गेली नाही, मी यंदा वारीला गेली नाही, कारण साक्षात विठ्ठलाने आपल्या वारकऱ्यांसमवेत माझ्या झोपडीत येऊन मला मंदिर बांधून दिले आहे आणि मी तेव्हाच तुझे दर्शन घेतले होते. हो, तू माझ्यासाठी देवच आहेस, त्या पंढरीच्या गाभाऱ्यातला विठ्ठलच आहेस. आणि हो, तुझ्या रखुमाईला मी कसे विसरू. माझे घर बांधताना स्वतः ती येऊन विचारपूस करायची, मला खायला आणायची आणि आजही ती त्याच मायेने माझ्याकडे येत आहे. आता माझे वय झाले आहे, कंबर वाकली आहे. आता माझे वय झाले आहे, कंबर वाकली आहे. देवाने चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम केलं आहे. शरीर जर्जर झाले आहे. डोक्यावर केसांचे पांढरे शुभ्र आभाळ निर्माण झाले आहे आणि या सर्वांना एखादी दृष्ट लागू नये म्हणून एखाद्या मोतीबिंदूचा तीट माझ्या डोळ्यात लावला आहे आणि आता मला अस्पष्ट झालेल्या नजरांना सारं काही स्पष्ट दिसत आहे. दरवर्षी वारी न चुकवणारी मी, दरवर्षी वारी न चुकवणारी मी आज ह्या काणकोणच्या पंढरीत रमेश रूपी विठ्ठल आणि सविता रूपी रखुमाईच्या सान्निध्याच्या भक्तीमध्ये दंग झाली आहे. संपूर्ण आयुष्य माळरानावर तसेच कष्टकरी जीवन जगून रमेश शरीर आता थकले आहे. हे पत्र लिहिण्याचा एकच हेतू आहे की लोक आपला मृत्यू झाल्यानंतर अवयदान किंवा शरीरदान वगैरे करतात, पण मी बिचारी एकटी आहे. माझ्याकडे द्यायला काही नाही, माझ्याकडे द्यायला काही नाही. पण मी माझ्या मृत्यूनंतर तू श्रमाने बांधलेले माझे धाम माझ्यासारख्याच तुझ्या काणकोणच्या एका असहाय्य, हताश, निराश, दुर्बल, गरजू काकूला सुपूर्द कर आणि तुझेच श्रमदान माझ्यातर्फे तिला अर्पण कर. तू मला 1 रुपया आणि 1 दिवसाबरोबर तुझ्या श्रमधामाच्या संकल्पनेत सामावून घे आणि मलाही इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची संधी दे. तुझीच लाडकी काकू वरक. धन्यवाद.